हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही सावंतवाडची सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे। या गेल्या काही वर्षामध्ये आमचा 10वीचा 12वीचा रिझल्ट 100% लागला जातो। स्कॉलरशिपमध्ये सुद्धा 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप आमचं जास्त गुणवत्ता आली असतात। इतर अनेक विषयांचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं जातं। अनेक स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं असतं। याचा परिणाम म्हणून यावर्षी आमच्याकडे गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 50 मुलांनी जास्त ऍडमिशन घेतलेले आहेत। 50-100 मुलांनी जास्त ऍडमिशन घेतलेले आहे। दिवसेंदिवस आमच्याकडे विद्यार्थी संख्या वाढत आहे। या विद्यार्थ्यांना ज्या आवश्यक गोष्टी असतात सगळे वर्गखोल्या, सीसीटीव्ही निरीक्षणाखाली किंवा प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, नंतर इतर ज्या गोष्टी आवश्यक असतात, क्रीडा ग्राउंड, आता आम्ही क्रिकेटचे ग्राउंड तयार करतोय, क्रीडा सुविधा व्हॉलीबॉलसाठी करतोय। यावर्षी आमच्याकडे 115 जणांनी SSC परीक्षेला क्रीडागुण मिळवलेला आहे। अशा अनेक गोष्टीकडे प्रोत्साहन म्हणून संस्थेचे आमचे अध्यक्ष विकाबाई सावंत, सेक्रेटरी रजिस्ट्रार नाईक साहेब, स्कूल कमिटी कमल सावंत सर आणि मी उपाध्यक्ष संचालक वाघवे सर, चौकोळे स्कूलचे शाळा समिती अध्यक्ष वाघवे सर, अशी सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन या जास्तीत जास्त मुलांना देता येतील यासाठी सतत प्रयत्न करत असतो आणि त्याचा हा परिणाम शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्रभारी मुख्याध्यापिका संप्रवी शंकर। आज शून्य शिक्षकी शाळा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत आणि विद्यार्थी संख्या घटली, त्यामुळे शिक्षकांवर समायोजनाची किंवा आजची समस्या उभी राहिलेली आहे। पण आज जिल्ह्यामध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल हे नाव घेताच पालकांचा ओढा किंवा विद्यार्थ्यांचं आमच्या शाळेकडे येणं पाहतात खरोखरच ही एक समाधानाची बाब आहे। आज शैक्षणिक वर्ष 25-26च्या आजच्या प्रथम दिनी विद्यार्थ्यांचा आमच्याकडे असलेला ओढा किंवा विद्यार्थ्यांची आमच्याकडे आलेली संख्या पाहता मला खूप समाधान वाटतंय। आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडा ह्या विभागाचा विचार करता गेल्या वर्षी 140 विद्यार्थी आमच्याकडे क्रीडा गुणासाठी पात्र ठरलेले होते। हा आलेख निश्चितच उंचावता जाईल। सहशालेय उपक्रम आणि स्पर्धा परीक्षा यामध्येही विद्यार्थ्यांचे यश हे कौतुकास्पद आहे आणि एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता निश्चितच आम्ही समाधानकारक आणि पालकांना निश्चितच समाधान प्राप्त होईल। आरपीडी ऍडमिशन घेतल्यानंतर आपण निर्धास्त राहू शकाल याची ग्वाही मी देते। उच्च माध्यमिकचाही निकाल अगदी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवलेले आहे आणि विद्यार्थ्यांचा ओढाही आमच्याकडे प्रवेश घेण्यासाठी असतो आणि आपणही या प्रकारे नेहमीच आपलं पालकांचं सहकार्य आमच्यासाठी राहील याची अपेक्षा व्यक्त करते।
शाळा आणि शाळेतले शिक्षक म्हणजे बालकांवर अनमोल संस्कार करणारी दुसरी माऊलीच. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं.